जैन बोर्डिंग प्रकरण जैसे थेच असल्याचं पाहायला मिळतंय। धर्मादाय आयुक्तांनी निर्णय दिला, व्यवहारात कोणताही बदल नाही। मुंबईतल्या आयुक्तालयात तातडीची सुनावणी झालेली आहे। तर जैन बोर्डिंग प्रकरण जैसे थे असल्याचंच पाहायला मिळतंय। धर्मादाय आयुक्तांनी निर्णय दिलेला आहे आणि यावेळी व्यवहारात कुठलाही बदल झालेला नाही असं या तातडीच्या सुनावणीत झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, जैन बोर्डिंग प्रकरण हे जैसे तेच असल्याचं या सुनावणीतून समोर येतंय, काय अधिक अपडेट? अंकिता, अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून हा वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये उफाळलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये आलेलं होतं आणि तातडीची या सगळ्याबाबतची सुनावणी जी आहे ती धर्मादाय आयुक्तालयामध्ये आज मुंबईमध्ये पार पडलेली होती आणि वकिलांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये युक्तिवाद जो आहे तो धर्मादाय आयुक्तांकडे केलेला पाहायला मिळत होता। परंतु हे सगळं जे आहे ते निष्फळ ठरलेलं पाहायला मिळतंय, कारण का जो निर्णय यापूर्वी दिलेला होता, जो निर्णयावरती ते पुन्हा एकदा धर्मादाय आयुक्त कलोटी हे ठाम असलेलं पाहायला मिळतंय, कारण का हा सगळा जो व्यवहार झालेला आहे तो वैधरित्या झालेला आहे। सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून झालेला आहे। त्याचबरोबर ती ज्या कागदपत्रांची पडताळणी यापूर्वी देखील धर्मादाय आयुक्तांकडून केले गेलेले होते आणि त्यानंतरच याला परवानगी दिलेली होती, तर ती परवानगी जैसे थे जी आहे ती ठेवल्याची माहिती सध्याच्या घडीला समजते। योगेश पांडे यांच्या माध्यमातून ही सगळी याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती आणि त्यांनी देखील अत्यंत भक्कम व कायदेशीर मांडणी केलेली होती, परंतु हे सगळं निष्फळ ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे। या सुनावणीमध्ये जैन समाजाचे प्रतिनिधी म्हणून लक्ष्मणकांत खाबे असतील, अक्षय जैन, प्रसाद बज, ॲडव्होकेट सुकौशल जिंतूरकर आणि इतर जैन बांधव जे आहेत ते या सुनावणीमध्ये सहभागी झाले। निश्चित रोहन, त्यामुळे एकंदरीतच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।